लोकसभा निवडणुकीसाठी 7व्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान आज पार पडल्यानंतर संध्याकाळपासून अनेक माध्यमं आणि संस्थांकडून एक्झिट पोल म्हणजेच मतदानोत्तर चाचण्या येत आहेत। या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार येण्याचं चित्र आहे। न्यूज एक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला या निवडणुकीत 315, काँग्रेसला 60 तर इतर पक्षांना 47 जागा मिळण्याचा अंदाज आहे। रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 353 ते 368 जागा, इंडी आघाडीला 188 ते 133 जागा, अन्य पक्षांना 10 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे। जन की बातच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 362 ते 392, इंडिया आघाडीला 141 ते 161 आणि अन्य पक्षांना 10 ते 20 जागा मिळतील। रिपब्लिक भारत मेट्रीज या संस्थेच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला 359, इंडी आघाडीला 154 आणि अन्य पक्षांना 30 जागा मिळतील। डी डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनं एनडीएला 371, इंडी आघाडीला 125 आणि अन्य पक्षांना 47 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे।